तर साधासुद्धा भोळा चेहरा घेऊन रोज सकाळी उठून केस सावरतो. हां सेम बिलकुल असंच बरं का. त्याच्यानंतर वरच्या कॅन्टीनला आलो. नाश्ता करण्यासाठी पहिल्यांदा पोहे घेतले, 3 वडापाव अजून चटकवायला घेतले, पण मी एकटा नव्हतो याच्यात. ह्याच्यामध्ये पण ही पोरगी भागीदारी होती. चहा वगैरे घेतले, त्याच्यानंतर 2 चहा, त्याच्यानंतर अजून 2 चहा, असे 4 चहा चटकावले आणि त्याच्यानंतर मग खाली निघालो. हा मग आमच्या वरच्या कॅम्पसचा रस्ता. रूममध्ये येऊन बघतोय तर सार्थक अजून पण मनावर काही घेणं गेलाय. कांबळे माझं काय खरं नाही बुवा, मी जातो इथून. खतरनाक लोक आहे. हे बघून मला काय राहुल नाही, पटकन बॅग उचलली आणि चाललो मी गाडी घेऊन माझी डायरेक्ट लायब्ररीकडे. पण जाताना बघितलं मुझसे प्यार करती है या नहीं करती है, नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है. हे आमच्या एम आर साहेबांनी आताच कॉल लावायचं चालू केलं काय की. मग लायब्ररीच्या 2-4 पायऱ्या चढल्या ना, आता इथून बघितलं की पेपर चालू होतं. मग सगळ्यांच्या बॅगा बिगा इथंच आपटून टाकलेल्या लायब्ररीत. आता मग पेपर वगैरे संपले होते, लई त्यांचा धिंगाणा होईल म्हणून माझी वही पटकन उचलली आणि इथून निघावं म्हटलं, पळून जावं. कारण कसं असतं, पेपर सुटला ना, एवढं म्हणजे डिस्कशन होतं ना खतरनाक, जगा वेगळंच. तुझं किती आलं आणि माझं किती गेलं. रूमवर आल्या बघितलं की भाई 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 आमच्याकडे रूम साफ केल्या बरं का, एक नंबर दिसायला लागली. त्याच्यानंतर मग बाहेर आलो. आता एवढा म्हणजे मोकळा श्वास घेऊ वाटा नाही गेला की नाही. असं कसं कचऱ्यात राहायची सवय होती ना, लय भूक लागली म्हणून आता इथं या पोरींसोबत अजून दुसरं म्हणजे काहीतरी खायला आलो. लय पैसे झालं हो, काय सांगा तुम्हाला. नुसतं लाडकी बहीण लाडका भाऊ सगळं भाऊ बहीण आलेत. त्याच्यानंतर मग खायला घेतलं रोजच्याप्रमाणे आमची मिक्स रबडी. जेवण म्हणजे जेवण तर काय हेच चालू आहे आमचं नुसतं. मग त्याच्यानंतर इकडं बघितलं दुकानात आलो. अजून ही पोरगी आता काय घ्यायला लागली काय किंवा म्हणजे तुम्ही बघू शकता इकडं आता अभ्यासाचं ह्यांचं चालू आहे ना, आपलं नुसतं खादाडे चालू आहे. पेन बिन बाकी घेऊन आम्ही मला आता लई झोप लागली होती म्हणून डायरेक्ट कॉफी प्यायला आलो वरच्या कॅन्टीनला. आता अभ्यास तर व्हायला गेला नुसतं, मग इकडून तिकडे पळापळी चालू आहे. त्याच्यानंतर मग सगळं झालं वगैरे, आता आवरलंय बरं का. रूमवर आलतो, सगळं फ्रेश वगैरे झालं. बघू शकता गोरा पानचिट्टा एकदम. गाडीत आता पेट्रोल टाकलं आणि रोजच्याप्रमाणे आम्ही इथंच पेट्रोल टाकतो. आमचा पंप म्हणजे ह्या काकूचं दुकानं झालं. मग येवले चहा गाठला डायरेक्ट इथं पण बघू शकता नुसतं खादाडायचं दिवसभर. खाल्लं पिल्लं डायरेक्ट ग्राउंडवर आलो. तर मग तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ, तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी भेटू उद्या.